जय जय राम श्री राम 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 जय जय राम सर्वांनी भजन करा टाळी वाजवा आपल्या तोंडाने भजन करा श्री राम जय जय राम 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 श्री राम
नमस्ते सदा कैकेयी नंदनित्या नमस्ते नमस्ते वनराधीश वन्द्या नमस्ते नमस्ते सदा रामचंद्रा विशुद्धं परम सच्चिदानन्दरूपं गुणाधारमाधारहीनं वरण्यं सुखान्तं विभान्तं गुहान्तं गुणान्तं सुखान्तं स्वयरामधामं प्रपद्ये लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। आइए महाराज बिराजिए आइए हनुमंत बिराजिए आइए महाराज बिराजिए आइए हनुमंत बिराजिए कथा सुनो पवन कुमार कथा सुनो पवन आमच्या सर्व गुणीजनांसाठी टाळे. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् एक पत्नी एक वचने एक वाणी मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकाराचं चरित्र जीवाचं दुःख कमी करणारं आहे. रामकथा जीवनाची व्यथा कमी करणारी कथा आहे. संसारामध्ये तापलेल्या जीवाला शांत करणारी कथा.
पवित्र अवेट सुरस गोड श्री रामायण या रामकथेच्या पवित्र प्रांगणामध्ये सर्व रामभक्तांचं अंतकरणपूर्वक स्वागत आहे। महिला माता वर्ग, पुरुष वर्ग, अबाल वृद्ध मंडळी, परिसरातून पंचकृषीतून आलेले भाविक जन सगळ्यांचं अंतकरणपूर्वक स्वागत आहे। इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार असतील, आपल्या सगळ्यांच्या मध्ये आपण रामकथेचं पवित्र चरित्र गान करणार आहोत। लोहगाव नगरीमध्ये अतिशय उत्साहानं संपन्न होत असलेला हा महायज्ञ आहे। वयानं ज्येष्ठ असणारे पानबुडे सर की अखंड नामस्मरणाचा ध्यास ज्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये घेतला आणि गावाला सुद्धा नामस्मरण करण्याची सवय लावली, ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्या ताईंनो। जीवनामध्ये उन्नती करायची असेल, आपल्या जीवनामध्ये क्रांती करायची असेल, आपण माणूस म्हणून जन्माला आलो, यशाचं शिखर जर गाठायचं असेल तर भगवंताचं नामस्मरणच करावं। एक गोष्ट ऐका, तुम्हाला तुमच्या संसारातली कोणती वस्तू पाहिजे? सगळ्यात मोठं आहे समाधान। तर ते समाधान तुम्हाला नामस्मरणानं प्राप्त होईल। याच जगामध्ये तुमचं नाव आणि कीर्ती होईल, पण भगवंताचं नामस्मरण करावं लागेल। देवाचं नाव घेतलं की आपलं नाव आपोआप होतं। काय येतं आम्हाला? पण एवढ्या दूरवरून 300 किलोमीटरवरून तुम्ही आम्हाला बोलावलं ना, आमचं नाव तुम्हाला का माहीत झालं? एकच कारण आहे, आम्ही भगवंताचं नाव घेतलं म्हणून आमचं नाव लोकांना माहिती झालं। भगवंताच्या नामाची खूप मोठी ताकद आहे माझ्या ताईंनो। खरंच तुम्हाला तुमच्या जर परिवाराची काळजी असेल, लेकरू बुद्धिमान व्हावं म्हणून आपण LKG UKG ला टाकतो, लाख लाख रुपये फीस भरतो इंग्लिश मीडियमला, पण खूप खर्च करतो, पोरांनी शिकावं, मोठ्या पदावर जावं, याच्यासाठी आपले प्रयत्न चालू असतात। पण एवढे पैसे भरूनही मुलाच्या शिक्षण देऊनही त्याला यश मिळत नाही। मालक खूप कष्ट करतात तुमचे, पण कष्टाला फळ नाही। घरात आलेलं धन टिकत नाही, तब्येत कोणाचीच बरी नाही, सगळेजण आजारीच आहेत। काय करावं लागेल याच्यासाठी? त्याच्यासाठी एकच उपाय आहे, एक मंत्र सांगणार आहे मी तुम्हाला। तो मंत्र जर तुम्ही नित्यानं गायला, सत्य सांगते तुम्हाला, तुमच्या जीवनातले सगळे प्रश्न सुटून जातील। तो मंत्र स्वयंपाक करताना म्हणायचा आहे। मंत्र कुणाकुणाला ऐकायचा आहे? हात वर करा। ठीक आहे, सांगणार आहे मंत्र मी तुम्हाला सगळ्यांना तो मंत्र ऐकायचा। बरं, तो मंत्र स्वयंपाक करताना म्हणायचा आहे। मग माझा प्रश्न आहे तुम्हाला, स्वयंपाक कोण कोण करताय? एक पण नाही, इकडे विचारू का? महिला मंडळ कोण कोण स्वयंपाक करताय? एवढ्याच? बाकीच्यांनी मेस लावली का? हात उंच घ्या, कोण कोण स्वयंपाक करताय? सगळ्याच करताय? हा, एक टाइम करता का 2 टाइम करता? 2 टाइम करता। आता पहा, आपण स्वयंपाक करताना एक चूक करतो रोज। ती चूक आपण करायची नाही, त्याच्या जागेवर आपण नामस्मरण करायचं। आपलं आरोग्य चांगलं का राहत नाही आणि मुलाला पाहिजे ते यश मिळत नाही, मालक खूप कष्ट करतायत पण कष्टाचं चीज होत नाही, घरात आलेली लक्ष्मी टिकत नाही, आपल्या घराला गावात किंमत नाही, त्याच्यासाठी एकच करावं लागेल। तुम्ही काय चूक करता? स्वयंपाक तर करता, पण स्वयंपाक करता करता नको त्याची उचापाती चालू असते। राधाची सून आली का, सखूची सून गेली का, घरच्या भाकरी खाऊन लोकांचे धुणे धुवायला कोणी सांगितलं तुम्हाला? करता का नाहीये तुम्ही? भाकरी तर करता आपण, स्वयंपाक तर करता, पण उद्धार कुणाचा तरी करता, कुणाबद्दल तरी चुकीचं बोलता।
मग ती तुम्ही कुणाबद्दल चुकीचं बोलायचं नाही, याचा अर्थ कुणाची निंदा करायची नाही. स्वयंपाक करताना काय नाही करायचं, निंदा कुणाचीच करायची नाही, कसलीच निंदा नाही करायची. निंदेमुळे काय होतंय, ते अन्न दूषित होतं. दूषित अन्न जो खाईल त्याचं आरोग्य खराब होईल, दूषित अन्न जो खाईल त्याची बुद्धी भ्रष्ट होईल. कारण माणसाच्या आहारावरच माणसाचे विचार अवलंबून असतात. आपण काय खातो याच्यावरच आपल्या बुद्धीतून काय बाहेर पडतं ते अवलंबून. मग माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की स्वयंपाक करताना किमान तेवढा वेळ तरी कुणाचीच निंदा करू नका. स्वयंपाक करताना राधा सखू गोधा यमुना जमुना काही गरज नाही तुम्हाला कुणाबद्दल काही बोलण्याची. काही महिला म्हणतात ताई याचं त्याचं बोलल्याशिवाय खाल्लेलं पचतच नाही. त्याच्यासाठी सेपरेट वेळ काढा, स्पेशल क्लास, स्पेशल तास, निंदेचा तास, एक स्वतंत्र वेळ काढा त्याच्यासाठी. पण त्या वेळेत ते करू नका. खरंच तुम्हाला वाटतंय तुमच्या घराची प्रगती व्हावी, लेकरू बुद्धिमान व्हावं, पतीच्या हाताला यश मिळावं, गावात घराला मान प्राप्त व्हावा, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं, घराचा विकास व्हावा असं जर वाटत असेल ना माझ्या ताईंनो, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत. तुमच्या हातात या गोष्टी आहेत. सोपं आहे. जेव्हा तुम्ही स्वयंपाक करताना अजिबात त्यावेळेला कुणाचीच निंदा करू नका. एकच करा, रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करा. कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तुमचं, कोटी कल्याण होईल. काय मागतात तुम्ही देवाला, तुम्ही जे मागितलं त्याच्या 10 पट देईल तो तुम्हाला. काय मागायचं कळतं आपल्याला, नाकातली नथ देन, भारी साडी देन, बंगला दे, गाडी दे, हे आपलं क्षुल्लक मागणं आहे. अरे आपण कधी स्वप्नातही जी गोष्ट अपेक्षा केली नसेल एवढं देऊन जाईल तुम्हाला तो. पण ज्या बाईला खरंच घराची काळजी आहे ना, ती बाई या मंत्राचा जप करेल. आणि ते कधीपासून, कधी स्वयंपाक आहे का सध्या, सकाळचा स्वयंपाक आहे का तुमच्या वाट्याला, सकाळी करावं लागतं ना स्वयंपाक. तर सप्ताह होईपर्यंत तुम्हाला एकच टाइम स्वयंपाक आहे वाटतं. आणि सप्ताह झाल्यानंतर 2 टाइम स्वयंपाक. तर ज्या वेळेला तुम्ही स्वयंपाक कराल ना त्या वेळेला भगवत त्याचं नामस्मरण करा. आणि हा प्रयोग फक्त 40 दिवस करायचा आहे. किती? 40 दिवस. 40 दिवसात तुम्हाला 100% अनुभव येणार. आणि 40 दिवसात जर हा अनुभव तुम्हाला आला तर सातत्यानं ही गोष्ट, जोपर्यंत आपला श्वास चालू आहे तोपर्यंत ह्या गोष्टी करायच्या आपण. कोण म्हणतं तुमचं कल्याण होणार नाही? 100% तुमचं कल्याण होईल, फक्त विश्वास ठेवा. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण हरी एक. ज्या माऊलीची ख्याती जगभरामध्ये, त्या माऊलीनं काय सांगितलंय आपल्याला? रामकृष्ण हरी म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, 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 पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. रामकृष्ण हरी हा मंत्र म्हणायचा. रामायणामध्ये मला सांगा कोणकोणती मावशी
स्वयंपाकाच्या वेळेला रामकृष्ण हरी म्हणायला चालू करणार आहे त्यानं वरती हात घ्या. बाकीच्यांना काय टेन्शन आलं का काय? करणार ना तुम्ही रामकृष्ण हरी मंत्राचा जप? फक्त भाकरी करताना म्हणा, स्वयंपाक करताना. स्वयंपाकाच्या वेळेमध्ये कुणाचीच निंदा करायची नाही, फक्त रामकृष्ण हरी मंत्राचा जप करायचा. त्यावेळेस जर मुलानं जेवण मागितलं तर त्याला बोला, त्याला द्या. मालकाने डबा मागितला तर त्यांना बोला, त्यांना द्या. फक्त निंदा कुणाची करू नका. जर घराची प्रगती, ज्या बाईला खरंच घराची काळजी असेल ना, ती माझी माऊली मी सांगते ते शब्द सांभाळेल आणि तुमचं 100% कल्याण होईल. यात एक शब्द सुद्धा खोटा होणार नाही. या व्यासपीठावर बसून सांगते मी तुम्हाला, एक शब्द सुद्धा खोटा होणार नाही. तुमचं 100% कल्याण होणार. पण हे तुम्हाला करावं लागल. स्वयंपाक करताना अजिबात कुणाची निंदा करायची नाही. कशी घराचा विकास होत नाही पहा. 100% घराची प्रगती होणार. सुख म्हणजे असतं तरी काय असतंय सुख? पण लोकांना कळतच नाही सुख म्हणजे काय. फिरायला गाडी भेटली म्हणजे काय सुखी झालो असं थोडंच आहे. खूप दागिने मिळाले म्हणजे काय सुख आहे असं थोडंच आहे. दादा, सगळ्या घरातल्या लोकांची मन शांत आणि स्थिर असणं, समाधानी असणं म्हणजे खरं सुखाचं लक्षण आहे. खाल्लेलं अंगी लागणं म्हणजे सुख आहे. बायकोनं आपल्या पतीला चांगलं बोलणं म्हणजे सुख आहे. गावामध्ये गेल्यानंतर 4 लोकांनी आपल्याला राम राम घालणं, चांगल्या पद्धतीनं चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवून, हे सुख आहे. दुसरं सुख कोणतं असतं? सुख काय कुठं? समाधान ही नावाची गोष्ट तुम्हाला काय तराजू थोडीच मिळणार आहे विकत. पण याच्यासाठी या गोष्टीचा अवलंब करा. दोष निघून जातील तुमच्या जीवनातले. माणसाला दुःख का होतंय माहिती? पापाचं फळ म्हणजे दुःख आहे. आपल्या जीवनामध्ये दुःख आपण भोगतो ना, तर ती पापाची फळं आहेत. हे जीवनामध्ये येणारं संकट, येणारं दुःख संपून जाईल, पण त्याच्यासाठी पाप कमी करावं लागेल. म्हणजे पापाचा नाश व्हायला पाहिजे. आणि पापाचा नाश कशाने होईल? भगवंताचं नामस्मरण केलं की पाप आपोआप जळतंय. घेताना विठोबाचे हो पर्वत जळती पापाचे हो पर्वत जळती पापाचे हो पर्वत जळती पापाचे हो पर्वत जळती पापाचे. घेताना विठोबाचे घेताना विठोबाचे हो पर्वत जळती पापाचे हो पर्वत जळतील पापाचे पर्वत जळती पापाचे. नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा वेदशीनला झाली सीमा वेदशीनला झाली सीमा. घेताना विठोबाचे हो पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे हो पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे. भगवंताच्या नामानं पाप जळून जाईल, पुण्य प्राप्त होईल. आणि पाप कमी झालं की त्रास कमी होईल. सर्दी होणं, खोकला लागणं, त्रास होणं, सगळं मग कोणी असू द्या, तुम्ही आम्ही कोणी असू द्या, ते आपल्या पापाचं लक्षण आहे. पण जेव्हा नामस्मरण वाढलं त्यावेळेला पाप कमी होईल. आणि पाप कमी झालं की त्रास कमी होईल माणसाचा.
असो, आशा आहे मला तुमच्याकडनं की तुम्ही स्वयंपाक करताना रामकृष्ण हरी मंत्र म्हणाल. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा. सोपा मंत्र आहे. या मंत्राचं चिंतन करावं. भगवान आपलं 100% कोटी कल्याण करतील. 100%. याच्यात थोडा सुद्धा बदल होणार नाही. भगवान आपलं कल्याणच करतील. पण त्या नामावर विश्वास आणि त्याचं अखंड चिंतन आपल्याकडनं व्हायला पाहिजे. ऐका, कालच्या सत्रामध्ये आपण सीता स्वयंवराची कथा ऐकली आहे. सुंदर पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झालाय. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे म्हणजे काय? आकाशामध्ये कोणता तारा आहे? प्रमुख सूर्य आहे. त्या सूर्यकुलात रामाचा जन्म झालेला आहे. आणि धरणीतून कोणाचा जन्म झालाय? सीतामाईचा जन्म झाला. म्हणजे सूर्य भगवंताचं आणि धरतीचं नातं हे जमलंय. रामाचं आणि सीता मातेच्या नात्यानं काय झालंय? कधीच आकाश आणि जमीन हे एकमेकाशी कधी दोन हात करतील असं नाही. पण यांचं नातं बांधल्या गेलंय मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकाराच्या लग्नामुळे. लग्न लागलं पण सीतामाईला रामाच्या गळ्यात हार घालता येईना. का? राम होते 15 वर्षाचे आणि सीतामाई होती 6 वर्षाचे. 15 वर्षाचे राम उंच आहेत आणि ते पण चौरंगावर उभे आहेत. 6 वर्षाची सीता बुटकी आहे आणि पाटावर उभी आहे. टुनटुन उड्या मारते पण रामाच्या गळ्यापर्यंत हारच जाईना. लक्ष्मणजीच्या लक्षात आलंय आपल्या वहिनीला नेमकी अडचण काय झाली. लक्ष्मणजी त्यांना सवय आहे रामरायाला साष्टांग दंडवत घालण्याची आणि रामाला सवय आहे लक्ष्मणाला वाकून आशीर्वाद देण्याची. साष्टांग दंडवत म्हणजे पादो हस्तो जानुने द्वे उराश्चात ललाटकम अष्टांगेन स्पर्शित भूमिम. पादो हस्तो जानुने द्वे म्हणजे 2 पाय, 2 हात, 2 गुडघे, कपाळ आणि छाती हे 8 अंग जमिनीला लागून नमस्कार करणं म्हणजे साष्टांग दंडवत. म्हणजे काठीसारखं पडणं जमिनीवर. काठी अशी धरली जर सोडली जमिनीवरती ते सर्व अंग पडतं का नाही त्याच्या जमिनीवर. तसं आपलं शरीर काठीसारखं जमिनीला लपेटून घेणं आणि नमस्कार करणं त्याला साष्टांग दंडवत म्हणतात. संत आले ना तर साष्टांग नमस्कार करावा. आता बऱ्याच लोकांना नमस्कार करायचं कळतच नाही. मंदिरातल्या देवाला सुद्धा नीट नमस्कार करत नाही. काही जण असं करतात, खाली फक्त मान झुकवतात. काही तर सॅल्यूटच मारतात. ही काय देवाला नमस्कार करायची पद्धत आहे? संत घराला आले ना काही लोकांना कळत नाही वाकून नमस्कार करावा. काय असं करतात. ही नमस्काराची पद्धत नाही. काही काय करतात नमस्कार जणू काय याच्या गळ्यात बेडूक फसलाय. छाताड काढून कुठे नमस्कार नसतो. नम्रतेनं जो केला जातो त्याचं नाव नमस्कार आहे. पण इथे लक्ष्मणजी शिकवतात नमस्काराचा भाव. साष्टांग नमस्कार. लक्ष्मणजी पायावर लपेटले आणि राम भगवंतानं आशीर्वाद देण्यासाठी खाली वाकले. राम खाली झुकले की सीतामाईने टपकन फुलांचा हार रामाच्या गळ्यात घातला. संधीचं सोनं केलं. झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला गगना माझी देवकरांनी करती करताला. त्यांच्या कानी गजर पोचले
मंगलवाद्यांचे स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. स्वयंवर झाले सीतेचे लग्न सोहळा पार पडला. पण माझ्या ताई दादांनो, राम आणि सीतेचं स्वयंवर खरं झालं, पण त्यावेळेला बरेच राजे महाराजे आले जे होते ना, ते मूर्छित झाले, मूर्छा अवस्थेत पडले. मूर्छा अवस्थेत पडल्या कारणानं त्यांना लग्न लागलेलं माहितीच नाही. ते म्हटले, जनकजी लग्न लागलंय पण आम्ही पाहिलंच नाही. आम्ही लग्न सोहळा न पाहताच जर असेच गेलो तर आमचे आई वडील म्हणतील, एक तर नवरी पण आणली नाही आणि लग्न कसं लागलंय ते सुद्धा पाहिलं नाही, मग का फक्त भाकरी खाऊन आले का? वऱ्हाडामध्ये आमची गंती होईल. लग्न प्रसंगामध्ये वऱ्हाडाला नवरीचं काही घेणं देणं नाही, किती सुंदर आहे म्हणून. नवरदेव किती शिकलेला आहे त्याचं घेणं देणं नसतं. वऱ्हाडाला तिकडचं कुणी इकडचं कुळ जुळतंय का त्याचंही घेणं देणं नसतं. फक्त कशाचं लक्ष असतं? लग्नात बेत कसा आहे जेवणाचा तिकडे लक्ष असतं. मनानं सांगत नाही, शास्त्र सांगतं, कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्न मितरे जनः. लग्न प्रसंगात कन्या वरयते रूपम, मुलगी मुलाचं रूप पाहते. तो शिकलेला आहे का काय आहे का हे काहीच पाहत नाही, मुलाचं रूप पाहते. कन्या वरयते रूपम. माता वित्तम, आई काय करते? आपला होणारा जावाई किती धनवान आहे ते पाहते, त्याच्याकडे धन किती आहे ते पाहते. पिता श्रुतम, पिता धन पाहत नाही, जावयाचं सौंदर्य पाहत नाही, पण जावाई किती शिकलेला आहे तेच पाहतात फक्त. पिता श्रुतम म्हणजे तो किती सुशिक्षित आहे, त्याच्याकडे ज्ञान किती आहे ते पाहतात. आणि बांधवा कुलमिच्छन्ति, भावकी जी असते ना, फक्त कुळ जुळतंय का ते पाहत असतात. मिष्टान्न मितरे जनः, आणि मग जी वऱ्हाडी मंडळी आहे त्यांना फक्त जेवणाचा बेत कसा आहे तिकडे लक्ष राहतं. ते राजकुमार म्हणतात, बाबा महाराज आम्हाला लग्न पाहायचंय, राम सीतेचं कसं लागलंय म्हणून. मग पुन्हा लग्नाची तयारी. पण आता एकट्या रामाचं लग्न नाही, तर रामाचे उरलेले 3 भाऊ आणि सीतेच्या उरलेल्या 3 बहिणी यांचं लग्न. कोणती मुलगी कुणाला द्यायची? सीता तर रामाची झालेली आहे. उर्मिला नावाची मुलगी लक्ष्मणजीला, मांडवी नावाची मुलगी भरताला आणि श्रुतकीर्ती नावाची मुलगी शत्रुघ्नाला. 2 राजकुमार तर इथं होते, पण 2 अयोध्येलाच होते. म्हणून पत्र पाठवलं शिपायांच्या हाती, जाओ शादी का न्योता देकर आओ. लग्नासाठी त्यांना बोलवा. आणि मग निघाले. शिपाई आले. मिथिला नगरीवरून रामरायाचं पत्र आलं, हे शब्द कानावर पडले. अयोध्येचा राजा दशरथ आनंदानं भावविभोर झाला. राजसिंहासनावरून सिंहावरून खाली उतरला आणि पत्र घेतलं, हृदयाला लावलं. डसा डसा बाप रडायला लागला. पत्रालाच पुत्र समजलं आणि त्या पत्राला आकंठ अश्रूनं नाहू घातलं. भरतलाल पळत आले. माझ्या दादाचं पत्र आलं, माझ्या दादाचं पत्र आलं. आणि भरतजीनं ते पत्र बापाकडनं हिसकावून घेतलं, पत्र डोक्यावर घेतलं आणि भरतलाल नाचायला लागले. पहा,
किती प्रेम आहे सगळ्यांचं रामावरती. भरताचंही प्रेम काही कमी नाही. दशरथ पिताचे त्यांचं प्रेम असणं साहजिक आहे, पण भावाभावाचं प्रेम सुद्धा फार कौतुकास्पद आणि स्तुत्य आहे. पत्रामध्ये रामाची कर्तबगारी होती. विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण कसं केलं, त्राटिकेचा वध कसा केला, अहिल्याचा उद्धार, मारीच त्याला कसं दूर पाठवलं, सुभाऊ कसा ठार केला, धनुष्याचा भंग करून सीतेचं वरण कसं केलं, हे सगळं त्या पत्रामध्ये जेव्हा वाचलं तेव्हा राजा दशरथाला खूप आनंद झाला. आणि त्या पत्रामध्ये लग्नाचं निमंत्रण होतं. याच्यातून एक गोष्ट सांगेन मी ताई दादांनो. स्वयंवरासाठी राम गेले होते, लक्ष्मण गेले होते. रामानं सीता जिंकली आहे. लक्ष्मणाच्या लग्नाचा काही विषय होता तिथं? भरताच्या शत्रुघ्नाच्या काहीच विषय नव्हता. पण रामाचं लग्न झालं की होऊन या तीनही मुलांच्या लग्नाचा विषय समोर आला. म्हणजे लग्न या ज्या गोष्टी असतात ना, ह्या प्रारब्धात कुठे आहेत आपल्या. म्हणजे आपलं लग्न कोणत्या ठिकाणी होणार, कुणासोबत होणार, हे प्रारब्धात लिहिलेलं असतं. काही काही वेळेला आपण खूप स्थळ पाहून हैराण होतो, पण कुठं जमत नाही. आणि अचानक आपल्या गल्लीमध्येच, आपल्या शेजारीच किंवा आपल्या गावातच आपलं लग्न जुळतं. पंचकृषी सारी पायाखाली घातली, लांब लांबचे नातेवाईक त्यांना चौकशा केल्या, पण मुलगीच भेटली नाही. जमलं कुठं? गावातच जमलं. हे असं का? हा प्रारब्धाचा विषय असतो. एखादी मुलगी श्रीमंत घरातली असते, श्रीमंताची, खूप स्थळं पाहिल्या जातात तिला, पण तिच्या नशिबात असेल तर ती त्या सामान्य घरामध्ये जाते नशिबानुसार. हे प्रारब्धाचा विषय आहे हा. भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण यांच्याही लग्नाची तयारी दशरथजी निघाले. दशरथजीला मिथिला नगरीला पाठवण्याची पूर्ण तयारी चालू झाली. पण माझ्या ताई दादांनो, माझं बोलणं कान देऊन ऐका. दशरथजी चांगल्या कामाला निघाले आणि दशरथजीला सगळे शुभ शकून व्हायला लागले. शकून, शुभ शकून मानण्याची ही भारतीय लोकांची परंपरा आहे. आणि हे आपल्या देशातल्या लोकांनी या परंपरा जपतात. सगळे शुभ शकून, चांगल्या कामाला निघालो आणि पाण्यानं भरलेला हंडा घेऊन जर एखादी स्त्री आडवी गेली तर तो कोणता शकून आहे? झोपल्या का काय? कोणता शकून आहे तो? शुभ शकून आहे, चांगला शकून आहे. पण आता हा शकून फार कमी झाला, कारण आता किचन मध्येच पाणी, पाईपलाईन. बाईला कुठे भांड घेऊन पाणी आणायला जायची काही गरजच राहिली नाही. म्हणजे तुम्ही किती सोय केली यांची, पुरुष मंडळ किती सोय केली यांची. चांगलं स्टाईल फरशीचं स्लॅबचं घर, जागोजागी बल्बची सुविधा, लाईट फिटिंग, पाईपलाईन, प्लंबिंग, किचन मध्ये पाणी, बाथरूम मध्ये पाणी, भांडे घासायला पाणी, कपडे धुवायला पाणी, जे ते नळ जिकडे तिकडे काढलेले असतात. यांना भांड घेऊन कुठं जायची गरजच नाही पाण्याला, बरोबर का? पूर्वीच्या महिलांना पाणी आणण्यासाठी भांडे घेऊन जावं लागायचं. हंडे घेऊन जायचं, विहिरीवरून पाणी काढायचं, एकावर एक हंडे चढवायचे, मग रांजणामध्ये भरायचे. किती कष्ट होते पूर्वीच्या महिलांना. आता तेवढे कष्ट राहिले नाही. पूर्वीच्या महिला एवढे कष्ट करत होत्या तर सकाळी 7 वाजताच मालकाला जीव घालत होत्या. किती वाजता? सकाळी 7लाच. आता घरात पाणी पण 11 वाजले तरी उपवास. हे बरोबर आहे का? तुमच्या मनातलं दुःख मला माहिती आहे, म्हणून तुमच्या बाजूला बोलते मी. काही म्हणत असतील ताई आमच्या मनातलं बोललात तुम्ही, आमचं तर काही चलतच नाही घरामध्ये. किचन मध्ये पाणी आहे पण वेळेवर स्वयंपाक नाही. पण पूर्वी पाण्यानं भरलेले हंडे घेऊन महिला आडव्या जायच्या तर तो शुभ शकून असायचा. हा शुभ शकून अखंड टिकून राहावा याच्यासाठी एक काम करा. आपल्या जर पाणी घेऊन जाण्यानं एखाद्याचं काम होत असेल
तर रोज घरातून आपल्या घरून तांब्या भरून पाणी घ्या, देव तांब्या भरून, आणि भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन ते पाणी घाला. पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा घरातून तांब्या भरून पाणी घ्या, मारुती रायाला महादेवाला रोज पाणी घाला. महादेवाला जर पाणी घातलं तर फायदा काय होतोय? पितृदोष, वास्तुदोष आणि काल सर्पदोष हे तिन्ही दोष निघून जातात. म्हणून महादेवाला पण पाणी कोणतं? आपल्या घरचं. नाही तर मंदिरात जायचं, लोकांचाच तांब्या घ्यायचा, त्यांचंच पाणी घ्यायचं आणि तिथंच घालायचं, त्याला रुजू नाही देव. उसनी पूजा चालत नाही. काही मावशांना सवय असते दुसरीच हळदी कुंकवाचं पाळ घ्यायचं आणि त्याच पाळ्यात बोट बुडून देवाला आणि महाराजांना लावायचं. त्यांना फळ भेटतच नाही. आपल्याच घरचं असावं लागतं. लोकांचंच घ्यायचं आणि लोकांना देवाला द्यायचं, त्यानं देव प्रसन्न होत नाही. आणि तसं करत पण जाऊ नका, त्यात काहीच हे नाहीये, समाधान नाही. लोकांचंच कुंकू, लोकांच्याच अक्षदा, लोकांचीच फुलं, लोकांचा दिवा, लोकांचीच वात, लोकांचंच पाणी, आणि तेच देवाला वाहिलं. देव कसा प्रसन्न होणार? देव म्हणतो तू फुकटचं वाहतोस, तुला फुकटमध्ये जाणार तुझं हे सगळं. किमान आपल्या घरून तांब्याभर पाणी घेऊन जा आणि शंकराला घाला. तुम्ही देवाला पाणी घेऊन जात असताना जर एखाद्याला आडवे गेलात आणि ते बिचारा एखादा माणूस जर चांगल्या कामाला निघाला असेल तर नक्कीच त्या माणसाचं काम होईल. त्याचं काम झालं तर आशीर्वाद तुम्हाला सुद्धा मिळतील. आणि आशीर्वादाच्या बळावर आपलं जीवन हे सुख समाधानानं भरत असतं. दुसरी गोष्ट आहे का, आपली मुलं आपलं जर ऐकत नसतील, प्रत्येक आईला लेकराची काळजी असते, हे कान देऊन ऐका बरं का. आईला लेकराची काळजी असते, पण लेकरू ऐकतच नाही, मनाला येईल तसंच वागतंय. लेकरू शिकावं, त्यानं चांगल्या लोकात वावरावं, किमान त्यानं सज्जनपणानं जगावं, ही प्रत्येक आईला अपेक्षा असते. पण तिचं लेकरू व्यवस्थित राहत नाही, चुकीच्या पोरांमध्ये जाणार, मावा गोवा गुटखा खाणार, मनासारखं वागणार. एकुलता एक पोर जर चुकीचं वागायला लागलं तर आईला वाईट वाटतं. त्या मुलानं किमान आईचे 4 शब्द ऐकून घ्यावेत, त्याच्यावर विचार करावा आणि चांगला जगण्याचा प्रयत्न करावा. आपल्या मुलानं आपलं ऐकावं असं जर वाटत असेल तर त्या माऊलीसाठी एक उपाय आहे. त्या माऊलीनं काय करायचंय, सकाळच्या वेळेला, सकाळी किमान 6, 6:30, 6च्या दरम्यान, सूर्य उदयाच्या वेळेला स्नान वगैरे स्वच्छ आटोपून, स्नान वगैरे आटोपून पवित्र गोमूत्र अंगावरती घेऊन, स्नान झालं, गोमूत्र अंगावरती शिंपडलं, स्वच्छ तांब्या भरून पाणी घ्यायचं आणि तो तांब्या भरून पाणी घेऊन भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जायचं. भगवान शंकराच्या शिवलिंगावरती पाणी घालावं आणि भगवान शंकराच्या शिवलिंगावर पाणी घालताना, पाणी कसं घालायचं ते मी तुम्हाला सांगितलं. उत्तर दिशेला शिवपिंड असते, आपण उत्तर दिशेला बसायचं, आपण दक्षिणेला बसायचं आणि आपलं तोंड उत्तर दिशेला असलं पाहिजे. इकडे गणपती बाप्पांचं स्थान असतं, जिकडून पाणी वाहतं तर त्याची उजवी बाजू गणपती स्थान, तिथे पाणी घाला. नंतर डाव्या भागाला कार्तिक स्वामी असतात, तिथे पाणी घाला. त्या दोन्हींच्या मध्ये अशोक सुंदरीचं स्थान असतं, तिथे पाणी घाला. नंतर शंकर शिवपिंडाची जी गोल कठडी आहे तिथे पाणी घाला. नंतर शिवलिंगाला पाणी घाला. पण शिवलिंगाला पाणी घालत असताना तुम्ही अवधूतेश्वर भगवान शंकर, अवधूतेश्वर भगवान असं नामस्मरण करायचं. काय? अवधूतेश्वर भगवान म्हणजे ओम नमः शिवाय या मंत्राचा तर जप करायचाच आहे, पण अवधूतेश्वर भगवान असं म्हणायचं. अवधूतेश्वर भगवान म्हणून पाणी घालायचं. आणि ते पाणी जे आता तुम्ही घातलेलं वाहून जाणार आहे ना, तर शिवपिंडीतून जिथे ते खाली पाणी वाहील तिथे एक प्लेट किंवा काहीतरी वाटी वगैरे ठेवा, त्याच्यामध्ये ते पाणी येईल. ते पाणी तुमचा मुलगा स्नानाला जे पाणी घेणार आहे त्या पाण्यामध्ये ते पाणी टाकून द्या. त्यानं जर ती अंघोळ झाली तर 40 दिवस हा प्रयोग तुम्हाला करावा लागेल. 40 दिवसाच्या या प्रयोगानं तुमच्या मुलामध्ये काही ना काही बदल तुम्हाला जाणवेल. हे करा,
हे केल्यानंतर तुम्हाला अनुभव येईल की फरक पडलाय म्हणून. पण हे 40 दिवस करावं लागेल. पण अडचणीचे काही 4-5 दिवस असतात महिला माता वर्गाचे. तर त्या अडचणीच्या दिवसामध्ये 7 दिवस भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जायचं नाही. देवघरातल्या देवांची पूजा सुद्धा 7 दिवस करायची नाही. 7 हे लक्षात घ्या. 7 दिवस तुळशीला पाणी नको, 7 दिवस देवघरातल्या देवांची पूजा नको, शिवमंदिरामध्ये सुद्धा 7 दिवस जायचं नाही. ते आपण पावित्र्याचे 7 दिवस आपण पाळायचे, सांभाळायचे. आपण काही गोष्टी सांभाळत नाही म्हणूनच आपल्याला त्रास होतोय. पहा, जुन्या काळामध्ये उगीच असं त्या गोष्टीला महत्व दिलं जायचं की स्वच्छता, पवित्रता, बाजूला बसणं असल्या सगळ्या गोष्टी करत होते. तर 7 दिवस आपण ती शुद्धता पाळावी आणि 40 दिवस हा प्रयोग करायचा आहे. ते 7 दिवस समजा झाले आपले की पुन्हा मग तुम्ही पहिले किती दिवस झाले त्याच्या पुढे दिवस मोजायला चालू करा. 40 दिवस हा प्रयोग तुमच्या मुलाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये शंकराला स्नान घातलेलं पाणी टाकायचं. तुमच्या मुलाला नक्कीच काहीतरी बदल तुम्हाला जाणवेल. पण अवधूतेश्वर भगवान हे नाम तुम्हाला घ्यावं लागेल. उमापती महादेव की जय. ऐका, दशरथ राजाला शुभ शकून होत आहेत. कसले शुभ शकून? आता लग्नाच्या कामाला निघाले त्यांना पाण्यानं भरलेला हंडा घेऊन जाणारी स्त्री आडवी गेली. पाण्यानं भरलेला हंडा घेऊन जर एखादी स्त्री आडवी जात असेल तर तो शुभ शकून आहे. चांगल्या कामाला निघालो आणि हरणांचा जर कळप आडवा गेला तर तो शुभ शकून आहे. चांगल्या कामाला निघालो, कोकिळ पक्षाचं कुंजन ऐकायला आलं तर तो शुभ शकून आहे. चांगल्या कामाला निघालो आणि साधू संताचं दर्शन झालं तर शुभ शकून आहे. चांगल्या कामाला निघालो, वेदाचं पुस्तक वाचणाऱ्या ब्राह्मण देवतेचं दर्शन झालं तो शुभ शकून आहे. चांगल्या कामाला निघालो आणि गाय बछड्याला दूध पाजताना जर तिचं तसं दर्शन झालं तर तो शुभ शकून आहे. चांगल्या कामाला निघालो आणि मुंगूस आडवं गेलं तर शुभ शकूनच आहे. आणि चांगल्या कामाला निघालो मांजर आडवं गेलं तर त्या मांजरीपेक्षा बेकार तोंड होत आहे आपलं. पण माझ्या ताई दादांनो, लोहगा मधल्या प्रत्येक भाविकांना ऐका, चांगल्या कामाला मांजर आडवं गेलं तरी चालल, पण चांगल्या कामाला माणूस आडवा जाऊ नये. चांगल्या कामाला जर माणसं आडवी पडली तर ती कामच होऊ देत नाहीत. कारण माणसं, विचित्र बुद्धीची माणसं ही मांजरीपेक्षा खतरनाक आहेत, मांजरीपेक्षा बेकार. काही माणसं बोरीच्या काट्यासारखे असतात. बोरीला 2 प्रकारचे काटे असतात, एक वाकडा असतो आणि एक सरळ असतो. आपण लांब चाललो की वाकडा काटा उडून घेतो, जवळ आलो की सरळ काटा टोचतो. तसे असतात काही बोरीच्या काट्यासारखे. दशरथ राजाला सर्व शुभ शकून होत आहेत आणि सर्वजण आले मिथिला नगरीला. मिथिला नरेश जनकानं खूप सुंदर स्वागत केलं. दशरथ राजाचं स्वागत केलं, सन्मान केला, आदर सत्कार केला आणि लग्नाची जय्यत तयारी. मंगल वाद्य वाजू लागली, सुंदर गायन चालू झालं. देव देवतांची गर्दी आहे, भीड जमा झाली रामरायाच्या लग्नासाठी. ऋषी मुनी, देव देवता, साधू संत, सर्व देवतांची गर्दी. स्वर्गातल्या देवांना काळजी पडली, जर रामाचं लग्न मुहूर्तावर लागलं तर राम वनवासाला जाणार नाही. आणि राम जर वनवासाला गेले नाही तर रावणाच्या बंदीशाळेमध्ये असणाऱ्या देवतांची सुटका होणार नाही. सरस्वती मातेला पाठवलं, जा, गोरज मुहूर्तावरती रामाचं लग्न आहे, पण
पण रामाच्या लग्नामध्ये काहीतरी विघ्न आणा. रामाच्या लग्नात विघ्न आणा, रामाच्या लग्नामध्ये विघ्न आणा. सरस्वती माता आली आहे. पाहिलंय काय करू. तर त्या रामरायाच्या लग्नामध्ये ब्रह्मदेवच नाराज झाले. ब्रह्मदेव नाराज झाले. ब्रह्मदेव म्हटले या लग्नात मी थांबणार नाही, जाणार. नारदजी म्हटले एवढा सुंदर लग्न सोहळा सोडून कुठे जाणार तुम्ही? म्हणे मी जाणार आहे, मी लग्नात थांबणार नाही. या कशामुळे? या लग्नामध्ये मला मानाचं स्थान नाही, मानपान नाही. नारदजी म्हणतात ब्रह्मदेवा आज तुम्ही विचारच करणार, तुमच्या 4 डोक्यामध्ये काय भरलंय नेमकाच? लग्नामध्ये मान मागता. हे लग्न कुणाचं आहे माहिती आहे तुम्हाला? कुणाचं म्हणजे रामाचं आहे. इथे चूक झाली तुमची. दशरथ पुत्र केवळ राम असं समजू नका. हे राम आहेत विष्णूचा अवतार. विष्णूच्या नाभी कमलातून तुमचा जन्म आहे. म्हणजे विष्णू तुमचे नात्यानं पिता लागतायत. म्हणजे राम हे नात्यानं वडील आहेत तुमचे. एक तर वडिलाच्या लग्नामध्ये मुलं हजरच नसतात, त्यात तुम्ही हजर आहात आणि वर्ण मान मागता. मुकाट्यानं लग्न लावायला बसा, लावण्यासाठी बसा. ब्रह्मदेवाला कळालं बरं. ब्रह्मदेव शांत बसले, पण मुहूर्त टळलं ना तेवढ्या वेळामध्ये. मुहूर्त टळल्या कारणानं रामाचं लग्न काही सेकंद उशिरा लागलं तर रामाच्या जीवनात 14 वर्षाचा वनवास आला. आपली तासनतास उशिरा लागतात, आपला कसा वनवास असेल विचार करा. कठीण आहे. काही सेकंदाचा उशीर झाला तर रामाच्या जीवनात 14 वर्षात. आणि रुसणं फुगणं हे लग्नामध्ये असतंच बरं, हे काही नवीन नाही. आता एका नातवाच्या लग्नात आजीच रुसली. आजीनं या जमान्यामध्ये रुसायचं नाही, कारण आता पोरं माई बापाचं ऐकत नाहीत, आजी आजोबाचं कधी ऐकतील? रुसायचं नाही आता. एक आजी रुसली, माझे गुरुवर्य सांगतात. एक आजी रुसली, म्हटली लग्नच लागू देणार नाही. पोरगा आला, काय झालं ग माय? म्हणे लग्नच लागू देणार नाही. अगं कशामुळं? म्हणे लग्नच लागू देणार नाही. का? सगळेजण विचारायला आले. मुलगा विचारायला आला, मुलगी विचारायला आली, जावाई विचारायला आला, म्हातारी एकच म्हणायची मी लग्नच लागू देणार नाही. ज्याचं लग्न होतं तेच आलं, डोक्याला बाशिंग बांधलेलं, मंडवळी लावलेली, मेकअप केलेलं. नातवाचं तोंड पाहिलं, म्हातारीचा राग शांत झाला. म्हातारी म्हटली बाळा तुम्हाला विचारायला आला म्हणून तुला सांगते, नाही तर लग्नच लागू दिलं नसतं. नातू म्हणतो आजी सांग बरं तू काय झालं, तुला का रुसली? म्हाताऱ्यानं सांगितलं बाळू तुझ्या बापानं मला 5,000ची पैठणी घेतली, पण त्या पैठणीवर मॅचिंगची चोळीच घेतली नाही म्हणून मी रुसले. म्हणजे कोण कशावरनं रुसल काही सांगता येत नाही. कोणी कशावरनं रुसतं आणि लग्नात कुणी कशावरनं शायनिंग मारतं. तर लग्नामध्ये ना नवरीपेक्षा कलवरीचाच मेकअप जास्त असतो. कलवरी ते काय सुंदरही नसते. पाहते पूर्वेकडून चालते पश्चिमेकडून. एक डोळा हिंगोलीकडून, एक डोळा औंढा नागनाथकडून. 2 दिशेला 2 बुबळं आणि तू दुसरीकडेच चालली. मेकअप तर एवढा ओव्हर असतो आणि तिचा नवरीपेक्षा 4 गजरे तिच्या डोक्याला जास्त असतात. नवरीच्या हातात काय बांगड्या त्याच्यापेक्षा जास्त बांगड्या तिनंच भरलेल्या असतात. नवरीची चप्पल जर एवढी उंच असेल तर तिची एवढी उंच असते. आणि उगीच गुर्र 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 इकडून तिकडून इकडून तिकडून टकडक 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 चालते. स्टेजवर चक्रा मारते आणि इकडे तिचे बुबळं नीट नाही, तिकडे इकडे पाहते आणि तिकडे इकडे पाहायच्या नादात आणि इकडे तिकडे शायनिंग मारायच्या नादात त्या स्टेजवरून धपकन खाली पडली. वर आणूनच उचलली आणि वर मांडली. खूप गंमत असते लग्नामध्ये. उगीच कुणाची गंमत. लग्नामध्ये फार मजा. नवरीचा बाप
पंक्ती असतात ना बसलेला, नवरीचा बाप काय म्हणत असतो? लेकर पाहून वाडा बरं का, अन्नदानाचा नासाडा होऊ देऊ नका, लेकर पाहून वाडा. आणि नवरदेवाचा बाप म्हणतो जोरात वाडा. आहे का कोणाचं कोणाला ताळमेळ? बरं, नवरदेवाचा बाप डोक्याला डाय, मिशीला डाय, केसांना डाय, पांढरे कपडे घालून मिशांना डाय करून उगीच तिथं टाईट मारतो. नवरदेवाची आई असते ना, नाकातली नथ वाकडी करू करूच हैराण. ती नवरीची माई म्हणते, बाई आजच्या दिवस तू काय तुला नथ वाकडी करायची आणि किती नागपुडी फुगवायची तेवढी फुगव. एकदा का लग्न झालं की माझ्याच पोरीच्या हातात येणार आहे, तेव्हा तुझी नथ अशी काढणं अशी टाकून दिली. गंमत असते लग्नामध्ये. लग्नानंतर वरात असते पहा. वरातीमध्ये पोरं रात्रभर नसतात. नवीन लग्न झालेलं एक पोरगा आपल्या नवीन नववधूला म्हणतो, हे पहा काय माझ्या घराण्याची किंमत आहे, काय माझ्या घराण्याची प्रतिष्ठा आहे, काय माझे मित्र रात्रभर नसताय. पोरगी शिकलेली होती. ती म्हटली, मालक खरं सांगू का मी? तो म्हटला, सांग ना. मालक, तुम्ही यांच्यावर 500 रुपये खर्च केलाय म्हणून हे रात्रभर नसतायत. काय म्हटली ती? तुम्ही यांना 500 रुपये खर्च केलाय म्हणून ही रात्रभर नसतायत. पण मालक, माझ्या बापानं तुम्हाला 5000 रुपये हुंडा दिलाय. 500 रुपयावर जर तुम्ही यांना रात्रभर नाचवत असाल तर माझ्या बापानं 5 लाख रुपये हुंडा दिलाय. आयुष्यभर मी तुम्हाला किती नाचवल याचा पण विचार आजच करून घ्या. अभ्यास करावा याचा. हुंड्यापेक्षाही मुलीचे संस्कार फार महत्वाचे आहेत. आता तर हुंडा कमीच होत निघालेला आहे, कारण पुरीच मिळत नाही तर हुंडा कुणी कोणाला द्यायचा? तर पुरीला हुंडा द्यायची तयार आहे. तुम्हाला 2 लाख रुपये देतो पण पोरगी द्या, लग्न आम्हीच करून घेतो. पुरीच मिळणार. रामरायाचं लग्न लागलं. सीतेनं रामाला वरमाला घातलीये, उर्मिलेनं लक्ष्मणाला, मांडवीनं भरताला आणि श्रुतकीर्तन शत्रुघ्नाला वरमाला घातली. लग्न सोहळा सुंदर पद्धतीने पार पडला. काही दिवस ही सर्वजण अयोध्या मिथिला नगरीमध्येच राहिली. पण दशरथ राजाला आपल्या अयोध्येची आठवण येते. दशरथ राजा म्हणतात, महाराज मी पण एक राजा आहे आणि मी माझ्या राज्यामध्ये जाणं फार गरजेचं आहे. राजा विना प्रजा ही स्वैर बनण्याची शक्यता आहे, म्हणून मग आम्हाला जाऊ द्या. जनकजी रडायला लागले. का? राजा दशरथ जाणार, त्यांच्यासोबत त्यांची 4 मुलं जाणार. 4 मुलं गेली की आपल्या पण 4 मुली जाणार. एकाच वेळेला हा गजबजलेला महल रिकामा होणार. उदास खिन्न वातावरण होणार. रडू लागले जनकजी. असंच असतं माझ्या ताईंनो बापाचं प्रेम. कुणी म्हणतं काय बापाचं प्रेम, काय बापाचं प्रेम? माझ्या ताईंनो, आईला जे जमत नाही ना त्याच्यापेक्षा जास्त प्रेम आपला बाप आपल्यावरती करत असतो. आपल्या बापाचं फार प्रचंड प्रेम आहे आपल्यावर. गुरुजी, काही दुर्भागी मुलं काय म्हणतात, काय केलं आमच्या बापानं आमच्यासाठी? आमच्या बापानं आम्हाला काय दिलं? दात घासायला माती सुद्धा ठेवली नाही असं म्हणतात काही फुटक्या नशिबाचे. माझ्या ताई दादांनो, बोलणं ऐका. आपल्या बापानं आपल्याला बंगला दिला का नाही ते महत्वाचं नाही. आपल्या बापानं आपल्याला गाडी दिली का नाही महत्वाचं नाही. आपल्या बापानं आपल्यासाठी एखादं पद आणि संपत्ती कमवून ठेवली का नाही ते सुद्धा महत्वाचं नाही. समाजामध्ये ताठ मानेनं जगण्यासाठी त्यानं त्याचं नाव आपल्याला दिलं, हे सगळ्यात मोठं दान त्यानं दिलं आपल्याला. की जगाच्या बापाला सुद्धा आपल्याला द्यायला जमलं नाही ते दान आपल्या बापानं आपल्याला दिलंय. मला सांगा, एखाद्याकडे गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, संपत्ती आहे, पद आहे, पण त्याला बापाचं नावच सांगता येत नाही. त्याच्या पदाला आणि संपत्तीला किंमत आहे? आहे का किंमत? नाही. त्याच्या संपत्तीला आणि पदाला कसलीच किंमत नाही. का? त्याला बापाचं नाव सांगता येत नाही. आपण गरीब आहे पण ताठ मानेनं जगतोय का? बापाचं छत्र आपल्या सोबत आहे. मग कधीच बापाला प्रश्न करायचा नाही, तू आम्हाला काय दिलंस म्हणून. कधीच प्रश्न करायचा नाही, कधीच नाही करायचा. कुणी म्हणतं आईचं खूप प्रेम आहे, बापाचं तेवढं नाही. आणि खरंच आईनं तोंडावर हात फिरवला ना मखमल फिरल्यासारखा वाटतो. आणि बापानं तोंडावर हात फिरवला
की जेसीबीचा बकेट फिरल्यासारखा वाटतो. का बरं असं? का भेदभाव? म्हणजे आई खूप प्रेम करते. आई प्रेम करते, पण त्याच्या 10 पट पुढं बाप सुद्धा प्रेम करत असतो. साहित्यानं सुद्धा बापाला पाहिजे तो न्याय दिलेला नाही. जेवढं आईवर साहित्य तयार झालं तेवढं बापावर साहित्य तयार झालं नाही. चुलीच्या तोंडाला भाकरी भाजणारी माय साऱ्या जगाला दिसते, पण भाकरीसाठी धान्याची व्यवस्था करणारा, मनाचं पोतं पाठीवर घेऊन पळणारा बाप आजपर्यंत जगाला दिसत नाही. रखरखत्या उन्हात शेताची खुरपण करणारी माय साऱ्या जगाला दिसते. अरे पण सारं जग झोपलं असताना रात्री 2 वाजता उठून शेतात दारे धरणारा बाप हा जगाला का बरं दिसत नाही? मुलगी सासरी वाटी लावताना 4 चौघीच्या गळ्यात पडून रडणारी माय साऱ्या जगाला दिसते, पण मुलीचं लग्न जमलंय त्या तारखेपासून उशीमध्ये तोंड घालून रडणारा बाप आजपर्यंत जगाला दिसला नाही. माझ्या दादानं तुम्हाला काही मन नाही? तुम्हाला अंतकरण नाही का? मला सांगा, तुमचं तुमच्या लेकरावर प्रेम नाही? प्रेम आहे, फक्त ते व्यक्त नाही झालं आजपर्यंत. ताई काय प्रेम करते त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करता तुम्ही लेकरावर. बापानं कष्ट करून जर घरामध्ये आणलंच नाही तर माय कुठून देणार आहे? खऱ्या सगळ्या सुख सुविधा सगळ्यांचा विचार करणारा बाप आहे, पण या थकलेल्या बापाची कथा आजपर्यंत कुणाच्या ओठावर नाही. या राबणाऱ्या बापाच्या कष्टाचं कौतुक आजपर्यंत कुणी केलं नाही. शिनलेल्या बापाचा शीन हलका करणाऱ्या गोष्टी आजपर्यंत बापाला कुणी बोललं नाही. बापानं राब 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 राबावं. एखादी चूक झाली किंवा एखादं काम जर झालं नाही, जेवायला बसलेल्या बापाला सगळ्यांनी प्रश्न विचारावे आणि जेवणाऱ्या बापानं हात धुवून बाजूला जावं. समजून घ्या कधीतरी बापाला. रडू लागले जनकजी. 4 मुली दर्शन घेण्यासाठी आल्या. आईनं शिकवलं, बाळा सास ससुर गुरु सेवा करे हूं. पुरींनो, सासू सासऱ्यांची सेवा करा, थिटंगाई करू नका, कुणाला उलट बोलू नका, घराण्याची मर्यादा सांभाळा. घराण्याची मर्यादा सांभाळा. सगळ्यांशी प्रेमाने वागा, आदर राखा, पतीचा शब्द मोडू नका, सासू सासऱ्यांना उलट बोलू नका. ही विचारांची शिदोरी मुलीला देतायत जनकजी सुनैना माता. आणि आपण आपल्या पुरीला शिदोरी काय देतो? पुरणाच्या पोळ्या, जिलेबी, लाडू, बर्फी, मिठाई, पेढा. ही शिदोरी तर द्या, पण संस्काराची शिदोरी द्या. बाई, तुझ्या सासू सासऱ्यांची काळजी घे, हे शिकवायचंय तुम्ही. माझ्या ताईंना माझं बोलणं कान देऊ नाही का? एखादी सून जर सासरवाडीमध्ये चुकीचं वागत असेल तर समजावून घ्यायचं आपल्या मनाला की हे तिच्या आईचं शिक्षण आहे. तिला मुलगी जर सासरवाडीतल्या लोकांना नीट समजून घेत नसेल, चुकीचं वागत असेल तर तिची आई तिला शिकवते, असा त्याचा अर्थ आहे. जर आईनं तिला सांगितलं नीट राहा, तर काय हिम्मत आहे पोरीची चुकीचं वागण्याची. आपल्या मुलीला सासरी वाटी लावताना एखादी वस्तू कमी द्या, पण तिला विचारानं परिपक्व करून पाठवा. ज्या घरात जाईल त्या घरात तिनं स्वर्ग केला पाहिजे, त्या घराचा नरक नको करायला तिनं. आता मुली खूप शिकतात, लाख लाख रुपये पगार कमावतात, आणि लग्न झालं की त्यांना वाटतं मी शिकलेली, मला लाख रुपये पगार, माझ्या नवऱ्याला लाख रुपये पगार, आम्ही नाही राहणार लोहगावमध्ये, आम्ही चाललो हिंगोलीला राहायला. अरे ज्यांनी घडवलं, ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी तुला जो नवरा मिळालेला आहे, पती मिळालेला आहे, त्याला लहानाचं मोठं करताना मायबापाचे किती स्वप्न असतात. या लेकराला मी घडवतो, ह्यानं सुखानं राहावं आणि आम्हाला फक्त त्याच्या सावलीखाली ठेवावं. का तुम्हाला शिकवलं, घडवलं आणि तुम्ही नवरा घेऊन जाणार, हिंगोलीला राहणार, आणि यांना कोण सांभाळणार? तुमचं कर्तव्य आहे की मायबाप, आणि ते काय ते किती वर्ष जगणार आहेत? म्हातारे मायबाप हे काय कायमचे आपले साथीदार नसतात. वय त्यांचं उतार वय लागलेलं, आयुष्य त्यांचं कमी आहे. त्यांना जे शिल्लक राहिले त्यांचं आयुष्य, त्यात त्यांना सुख समाधान द्या. कुत्र्यासारखी भाकरी फेकून वाढा त्यांना, पण तुमच्या जवळच ठेवा.
नाहीतर ते लोहगावला आणि तुम्ही हिंगोलीला आणि उगीच लटकं विचारायचं फोनवर, बरे आहात का तुम्ही? फोन करून विचारणारा मतलब नाही, ते खोटं जगणं झालं. जगू नका. आज तुम्ही जर तुमच्या सासू सासऱ्यांना लोहगामध्ये ठेवून हिंगोलीत राहत असाल तर तुमच्याही पोटी जन्माला आलेली संतान तुम्हाला हिंगोलीत ठेवीन आणि बायकोला घेऊन मुंबईला जाईल. इकडंच राहा. मग तुम्ही परतफेड असते प्रत्येक कर्माची, सुट्टी नाही तुम्हाला कुणाला. सांगितलंय सुनैना मातेनं, सासू ससुर गुरु सेवा करे हूं. सासू सासऱ्यांची काळजी घे. जनकजी रडू लागले आणि जनकजी रडू लागले. जनकजी त्यांची अवस्था अशी झाली. रे ग रे सा एकुलता एक मुलगा मरणानं बाप रडणार नाही, पण मुलगी सासरी वाटी लावताना रडल्याशिवाय राहणार नाही. सासरी वाटी लावतायत. मिथिला नगरी वासियांच्या डोळ्यामध्ये आसू आहेत. एका डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आहेत, एका डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू आहेत. आनंदाचे अश्रू, मुलगी सासरी चालली आपल्या डोळ्यासमोर, त्याचा आनंद आहे. दुःख आहे, माहेर सोडून चालली म्हणून दुःख आहे. तिकडे अयोध्या नगरीमध्ये आनंद आहे. आनंद कसला आनंद की आता दशरथ राजे येणार आहेत. त्यांच्या सोबत राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न ही 4 मुलं येणार आहेत. आणि 4 राजकुमारांच्या सोबत 4 नवऱ्या येणार आहेत. सीता, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती या नववधू येणार आहेत.
आणि नवरी यायची म्हटल्यावर कुणाच्याही घरात नवरी येऊ द्या, साऱ्या गावाला आनंद असतो बरं का त्या गोष्टीचा. आणि सगळ्यांना कौतुक असतं, कशी दिसत असेल बरं, कशी असेल बरं, सगळ्यांना कौतुक असतं. म्हणून अयोध्या नगरीमध्ये आनंद आहे. किती आनंद. मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं, मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से, नारों को आज धोने दो चरण आँखों के पानी से. बहुत खुश है मेरे आंसू के प्रभु के नाम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. जय श्री राम. तुमको पाके क्या पाया है, सृष्टि के कण कण से पूछो. तुमको खोने का दुख क्या है, कौशल्या के मन से पूछो. द्वार मेरे ए आभागे, आज इनके भाग जागे. बड़ी लंबी इंतजारी हुई, रघुवर तुम्हारी अब आई है सवारी. संदेश आज खुशियों के हमारे नाम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए दर्शन पाके है अवतारी, धन्य हुई है नैन पुजारी. जीवन की नैया तुमने तारी. मंगल भवन अमंगलहारी, मंगल भवन अमंगलहारी. निर्धन का तुम धन हो राघव, तुम ही रामायण हो राम. सक दुख हरणा अवध बिहारी, मंगल भवन अमंगलहारी. मंगल भवन अमंगलहारी, अमंगलहारी. चरणन की धूल ले लूं मैं, मेरे भगवान आए हैं. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. मेरी चौखट पे चल के आज चारों
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। प्रभु रामचंद्र भगवान की जय। एक 10 मिनिटाची फुगडी घेऊ, नंतर कथेची विश्रांती होईल. आता फुगडी आज काल जे खेळले ते नाही, नवीन कुणाची इच्छा आहे फुगडी खेळायची त्यांनी समोर या.